माझ्यासोबत आता खासदार धनंजय महाडिक आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत आज आपण शपथविधीसाठी सोहळ्यासाठी जात आहेत, काय भावना घेऊन जात? भारतीय जनता पार्टीच्या हर एक कार्यकर्त्याच्या मनामध्ये जे होतं तो दिवस आज उगवलेला आहे। राज्यातल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा होती की फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री व्हावेत, तो दिवस आज आलेला आहे। आपण पाहिलं असेल मागच्या 5 वर्षामध्ये राज्यातल्या जनतेनं दोन्ही सरकारं बघितली। पहिले 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार लोकांनी पाहिलं, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार, घोटाळेबाज सरकार, जेलमधून चालणारं सरकार, फेसबुक लाईव्ह करणारं सरकार, स्थगितीचं सरकार, हे सगळं लोकांनी पाहिलं होतं। आणि या मागील 2.5 वर्षामध्ये जे महायुतीचं सरकार आलं, ज्याच्यामध्ये सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि नंतर अजितदादा हे जॉईन झाले आणि या तिघांनी मिळून या राज्यामध्ये बंद पडलेले सर्व प्रकल्प चालू केले। मोठ्या प्रमाणात लोककल्याणकारी योजना राज्यभरामध्ये राबवल्या, लाडकी बहीण असू दे, लाडका भाऊ, शेतकऱ्यांसाठी योजना, आणि त्यामुळे हे सरकार अतिशय लोकप्रिय झालं। आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की खूप मोठा विजय, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एवढा मोठा विजय मिळालेला आहे आणि तो दिवस आज उगवलेला आहे। आजचा जो शपथविधी आहे हे नेमकं कोण शपथ, कारण शिंदे साहेबांचा आणखीही कन्फर्मेशन त्यांच्याकडून आलेलं नाही आहे, ते शपथविधी घेणार का न घेणार, काय नेमकं? हे पहा, फडणवीस साहेबांचं काल गटनेतेपदी नियुक्ती करण्याचं काम केंद्राच्या आमच्या कमिटीने केलेलं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेत आहेत। अजितदादांनी स्वतःची भूमिका काल जाहीर केलेली आहे, ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत। आता राहिला प्रश्न शिंदेसाहेब यांचा, अजून थोडंसं अजून निर्णय व्हायचा आहे असं समजतं आहे, परंतु मला विश्वास आहे या तिन्ही पक्षामध्ये आणि या तिन्ही नेत्यांमध्ये खूप चांगला समन्वय आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील याचा मला विश्वास आहे। या शपथविधी सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब सुद्धा शपथविधी घेतील असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।